एकनाथ शिंदे, तुम्ही फसवलं किंवा जरांगे फसले हा विषय नाही. विषय इतकाच की अजून हातात काहीच नाही. राज ठाकरे यांचे बोल कडू वाटतात, पण विचारलेला प्रश्न तो चुकीचा नाही. आमचा योद्धा फितूर नाही, फक्त वेळेआधी सरकारची मानगुटी सोडायला नको होती इतकंच काय ते. फडणवीस, राणे, भुजबळ सगळे पलटले. इथे घोळ झाला. अध्यादेश एक आणि फडणवीस बोलतात एक. नेमकं घडलंय काय? सध्याच्या राजकारणामध्ये काय सुरू आहे यापेक्षा मनोज जरांगे पाटलांचं काय सुरू आहे हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. कारण एकट्या मनोज जरांगे पाटलांचं हे आंदोलन किंवा उपोषण अजिबातच नव्हतं. त्यांच्यासोबत आमच्यासारखे लाखो मराठे जोडले गेले होते अशी भावना मराठा समाजाची. मराठा आरक्षणाबाबत शिंदेंची नीती साफ असली तरी मंत्रिमंडळातील काही स्पीड ब्रेकर पुन्हा मराठ्यांच्या वाट्याला येत आहे आणि पुन्हा मराठ्यांना झुलवण्याच्या तयारीत आहे. मुंबईचं आंदोलन संपल्यानंतर आता सरकार पलटी मारतंय की काय अशी शंका निर्माण होऊ लागली. आंदोलन संपून बरेच दिवस झाले तरीही अजून सरकारकडून सगळे सोयऱ्यांबाबत अंमलबजावणी झाली नाहीये. मराठ्यांवरील अंमलबजावणी झाली नसल्यानं आणि त्यांच्यावरील गुन्हे तातडीने मागे घेण्याचं सरकारनं मान्य केल्यावरही अजून गुन्हे मागे घेतले नाहीयेत. शिंदेंचे हात मंत्रिमंडळातील काही छुप्या चेहऱ्यांनी बांधले तर नाही ना? शिंदे कुणाच्या दबावाखाली राहून तर मराठ्यांच्या भावनांशी खेळत नाहीत ना, अशी शंका घेतली जाते. मराठ्यांनी पुन्हा एकदा मोठा विश्वास ठेवून मुंबईतलं भगवं वादळ माघारी घेतलं होतं, परंतु आता पुन्हा मराठ्यांसोबत दगाफटका केला जाऊ शकतो अशी शंका जरांगे पाटलांना वाटते. मंत्रिमंडळात मराठ्यांच्या आरक्षणाबाबत 2 गट असल्यानं हा दुसरा गट शिंदेंवर हावी तर होणार नाही ना, अशी ही भीती आता वाटू लागली. काही करता जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा वनवास काही संपण्याचं नाव घेत नाहीये. मुंबईतलं आंदोलन संपत नाही तोच पुन्हा जरांगे पाटलांनी राज्य सरकारची पळताभुई थोडी केली आहे. सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा पुन्हा एकदा 10 फेब्रुवारीपासून आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला. त्यामुळे जरांगे पाटलांना नेमकं कसली भीती वाटते असा प्रश्न निर्माण होतोय. जरांगे पाटलांनी मुंबईतील आंदोलन मागं घेतलं त्यावेळी जरांगे पाटलांना शिंदेंनी गुंडाळले असं म्हटलं जात होतं. जरांगे युद्धात जिंकले अन तहात हरले अशी मते मांडली जात आहेत. आता त्यांचाच प्रत्यय जो आहे तो जरांगे पाटलांना सुद्धा येतोय की काय असा प्रश्न. जरांगेंचा शिंदेंवर विश्वास नसल्यानंच ते पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचंही बोललं जातंय. याची नेमकी कारणं काय त्याचा आपण शोध घेणार आहोत. राज्य सरकारमध्ये बेबनाव असल्याचा आरोप जरांगेंकडून होतोय. शिंदेंची भूमिका जरी आरक्षणाच्या बाजूने असली तरी त्यांच्याच मंत्रिमंडळातील काही झारीतील शुक्राचार्य त्यांना निर्णय घेण्यापासून अडवतात अशी शंका जरांगे पाटलांना. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमधूनच वेगवेगळी वक्तव्य येतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकीकडे अध्यादेश काढतात आणि दुसरीकडे आम्ही याबाबत केंद्रापर्यंत जाऊ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्यामुळे ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप जरांगे पाटलांचा. एकाच सरकारमध्ये राहून 2 जबाबदार नेते 2 स्टेटमेंट का करतायत असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला. एकीकडे आम्ही आरक्षणाच्या बाजूने असल्याचं सांगून दुसरीकडे मराठ्यांना झुलवत ठेवायची भूमिका सरकारची आहे का असा प्रश्नही जरांगेंनी विचारला. सगळे सोयऱ्यांबाबत काढण्यात आलेल्या राजपत्रित अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे. यावर सरकारने हरकती मागवल्या असल्या तरी अंमलबजावणीला विलंब होता कामा नये अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी जरांगेंनी केली आहे. याबाबत जरांगेंनी सरकारला 9 फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला. अन्यथा पुन्हा 10 फेब्रुवारीपासून मैदानात उतरण्याची तयारीही जरांगेंनी केली आहे. वेळ पडल्या आधीपेक्षाही कठोर आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय जरांगेंनी बोलून दाखवला. अंतरवालीसह राज्यातील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं, परंतु अजून गुन्हे मागे घेतले जात नसल्यानं जरांगे नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यासोबतच हैदराबादचं गॅझेट अजूनही समितीनं स्वीकारलं नाहीये. सगळे सोयऱ्याच्या कायद्याची प्रक्रिया लगेच सुरू करू असं सांगितलं, ते सुरू झालं नाहीये. या सर्व बाबी पाहता जरांगेंना नुसता आश्वासनाचा गाजर देण्यात आल्याचं म्हटलं जातंय. जरांगेंचं मुंबईतील आरक्षण सोडवण्यासाठी केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन हेच मंत्रिमंडळातील 2 चेहरे समोर आले होते. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत खरंच राज्य सरकारमध्ये एकमत आहे का असा प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे आता जरांगे पाटलांना पुन्हा आंदोलनाची वेळ येते की त्याआधीच सरकार विशेष अधिवेशन घेणार हे बघावं लागणार आहे. याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र पब्लिक.